गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजची ब्लॉगची सुरुवात होते आपल्या हॉलपासून. 4-5 दिवस झाले थोडी तंगळमंगळ होते, इकडे तिकडे जाते. स्किपिंग नाही झाली 2-3 दिवसापासून. आता घरातच करेल, कारण का बाहेर जायला आताशी यश केलं, आता बाहेर नाही जाणार आहे, तर घरात स्किपिंग करेल. आता वातावरण बघा कसं आहे बऱ्यापैकी. चला स्किपिंग करूया. झाली आता. आणि मशीन लावलेली आज मी कपड्याची, किती दिवसांनी लावली, झाली ती. त्याच्यामध्ये किती वेळा पाणी गेलं असेल, बापरे, खूप वेळा. मला वाटलं आज मशीन होते की काय माहिती. दररोजचं नाही, इकडे ओढा इकडे ओढा, नाही दररोजचं नाही, सॉरी, म्हणजे मशीन लावल्यावर. मी तर मशीन लावतच नाही. सगळं ओलं झाले तिथे, आता सगळं पुसून घ्यायचं आहे, कारण का मशीनचं नळ तुटलं आहे ना, केव्हाच असतं, आणखीन बसवलेला नाही आहे, तर मग हातानेच पाणी ओतावं लागतं. त्याच्यामुळे हाताने म्हणजे कळशी आणि छोटं बकेट आहे माझ्याकडे, त्याच्यानेच काय ते सगळं ओलं झालं. इथे मशीन लावलं ना, म्हणजे टेन्शन नाही, सगळं घेईन पुसून वगैरे. दाखवते किती ओलं झालं. सगळं ओलं झालं आहे मशीनच्या इथे, एवढं सगळं घाण झालं. आता सगळं काढायचं ते क्लीन करते आणि चहा ठेवते. आणखीन चहा पण नाही घेतलं. पूजा आत्ता झाली तर चहा काय घेणार, 8:30 वाजले. चल करूया हे काम. आणि किती दिवस झालं तेच मी बोलत होते, काय होत नाही ब्लॉग प्रॉपर, कारण का दवाखान्यात वगैरे पण गेली बहिणीकडे, बहिणीबरोबर मला पण जायचं होतं, तर त्याच्यामुळे इथे पण झाडांना पाणी ओतलं, ते सगळं पाणी खाली आलं. हे करते क्लीन, मी चहा घेते, भेटूया नंतर. चहा, खारी चहा आणि ब्रेड आणि जाम. मला माहितीच नव्हतं ब्रेड आहे फ्रीजमध्ये, पण आता खाणार आहे. सकाळचा नाश्ता भरपूर करते, दुपारीचं नाही जेवत. मनात आलं तर जेवायचं, नाही तर नाही. मग रात्री पण कमीच असतं, म्हणून सकाळचा नाश्ता भरपूर करते. स्किपिंग केलं आणि 2-3 व्यायाम केले, बरं वाटलं जरा. म्हणजे अंग असं हलकं होतं आणि फ्री होतं, जसं आपण एखाद्या मशीनचा पार्ट कसा गंजून गेलेला असतो आणि त्याच्यात ऑइल वगैरे टाकलं तर फ्री होतो, चालायला लागतो चांगला, तसं होतं व्यायाम करून. आता सगळ्यांना माहितीच आहे, पण मी माझा अनुभव सांगते. मला एवढं बरं वाटतं व्यायाम करून, एकदा 2-3 दिवस परत बंद केलेलं, तर छान वाटलं. आणि परत घरातली कामं पण आज भरपूर होती. आज मशीन लावली, तर त्या मशीनमध्ये पाणी ओतायचं, हे पण एक व्यायामच झालं माझ्या दोन्ही हातांचा चांगल्यापैकी. चल नाश्ता करते, जाम ब्रेड पण खाते. ब्रेड पण आहे, जाम पण आहे. चला नाश्ता करूया. माझ्या परवा दिवशी आहे ना, माझे दीर आहेत ना मोठे, बिपिन भाऊ, त्यांचा फोन आला रात्री. म्हटलं एवढा रात्री फोन कसा काय आला त्यांचा, तर काय करते, झोपलेली का? तर म्हटलं हां. आणि मी घाट झोपेत होती त्या दिवशी. हां, परवाचीच गोष्ट आहे, कालची नाही, परवाचीच. ते बोलले चल मी चाललो आहे, आम्ही चाललो आहे. आम्ही चाललो म्हटलं कुठे, तर UK ला. तर म्हटलं मला माहिती होतं ते जाणार होते, पण हे तारीख काय मला काय माहिती नव्हती, पण मला केव्हापासूनच माहिती होतं ते जाणार आहेत म्हणून. तर आमचं जेवढ्या तिकडे आहे ना UK ला,
शिक्षणासाठी, म्हणजे जीवितेश आमचा, त्यांचा मुलगा. तर आता झालं शिक्षण त्याचं, तर जॉबला पण लागलं आहे तिथे. तर ते गेले 1 महिन्यासाठी. आता 1 महिन्यासाठी का 15 दिवसासाठी आय थिंक, मला वाटतं 12 तारखेला येणार आहेत वाटतं. हां, 15 दिवसासाठीच आहे. तर मग येणार आहेत ते. तर खूप छान वाटलं मला. माझी जाऊ आणि दीर गेले. तर जावीला केलेला मेसेज मी, मग तेव्हा ती म्हणाली का आम्ही आता दुबई एअरपोर्टला आहे, आणि तिथून काय त्यांची फ्लाईट चेंज असेल आय थिंक, मला असं वाटतं. आणि मला एवढं काही प्रॉपर माहिती नाही आहे. तर छान वाटलं मला खरंच, मस्त आहे. आपल्याला पण चान्स भेटला तेव्हा आपण पण जाऊया केव्हा तरी. चला नाश्ता घेते करून, बस झालं. बघा नाश्त्याला चहा, जाम ब्रेड. गरम होत आहे ना प्रमाणाच्या बाहेर, खूपच गरम होतं. वाजले ते ना 3:15 झाले. आणि यशने मला 3 वाजताच कॉल केला, काहीतरी बनव. तर ते बनवलं. आता त्याच्यासाठी दाखवतो तुम्हाला. मी त्याला बनवलं, म्हणजे आम्ही दोघं पण जेवली, पण काय जेवली नाही आहे, तो आल्यावर खाऊ. फोटोला खायला टाकलं होतं. आणि भांडी पडली घासायची. भांडी म्हटलं एकदाच होती ती. गरम बघितलं किती होतं, आता तोंड घेतलं तर एवढं गरम होतं प्रमाणाच्या बाहेर, काय सुधरत नाही आहे. दोन्ही फॅन, एक्झॉस्ट फॅन चालू आहे, तो पण फॅन चालू आहे. गॅस जवळ नकोच वाटतं, एवढं गरम होतं. काय माहिती किती टेम्परेचर असेल, 47, 48च्या आसपास असेल. काल 47 होतं, त्याच्या आसपास असेल. खूपच गरम होतं. आता तोंड धुतलं तरी पण असं वाटतं ना, असं पाणी मारतच राहू मला, एवढं गरम होईल आपल्या इथे. असं व्हायचं काय माहिती बाबा. बघूया आता यश कधी येतो. फक्त करून ठेव काहीतरी, मी येतोय, बस एवढंच बोलतो, बाकी काय नाही आहे. आता येईलच तो. आता भांडी घासून घेतली. तर एवढं गरम होतं ना, 5:45 झाले तरी असं वाटतं भट्टीमध्ये. दोन्ही फॅन कंटिन्युअसली चालू आहे. जसं मी मगाशी पण मी एवढं पाण्यात 10 वेळा तोंड धुते, म्हणजे सारखंच चालूच आहे. तेवढं गरम होतं आहे ना प्रमाणाच्या बाहेर, असं एकदम. आणि वातावरण खूपच असं सांगताच येत नाही, एकदम बेकार झालं. माझ्या टोटोला तर मी आज काढलंच नाही पाण्यातून, पाण्यातच ठेवलं त्याला कंटिन्युअसली. माहिती आहे का, दरवाजा उघडते, खिडके दिवसभर माझ्या ओपन असतात. माहिती आहे, म्हणजे थोडंसं गरम हवं बाहेर जाण्यासाठी. खूप गरम होतं, एवढं गरम होतं मग प्रमाणाच्या बाहेर. असं वाटतं ना पाऊस धो पडला तरी चालेल, पण पाऊस पण काय फायदा नाही आहे आता, कारण का खूप प्रॉब्लेम होईल नंतर. पण वातावरणच एवढं बेकार आहे ना. ते कपडे काढते, चिकन घातलेले. आज मशीन लावले तर कपडे पण पटकन सुकले, त्याच्यामुळे सुकलेच असते ते, पण ते पाणी नसतं निघलेलं. चला काढते, नंतर भेटूया. दादा घालायचे असतील कपडे. पसारा एवढा झाला ना घरात, सगळीकडे असा पसारा मस्त. यश झोपलेला. आता मी ते काढून ठेवलेत कपडे, आणखीन काढायचे तेवढे. आणि मग ते घड्या घालायचं. ते असंच घेतलं मी त्या दिवशी, आणि माझे दोन्ही चप खाली पडले. माहिती आहे का, कपडे सुकले चांगले. आता मस्त घड्या वगैरे घालते कपड्याच्या, सगळं ठेवून देते. नंतर मग बघूया. असंच आहे सारखं, तोंड पुसा पाणी मारा, तोंड पुसा पाणी मारा. यश आमचा एवढा पाण्याला भितो, पण तरी पण त्याने नंतर बोलूया. चला बाय. घे. आणि सारखं पाणी भरून कंटाळा आला मला. आता कंटाळा आला, अक्षरशः कंटाळा आलेला आहे. पण कंटिन्युअसली चालूच आहे. बाटल्या रिकाम्याच होते, गरम एवढं होतं आहे मग खरंच. ते कॉमेडी रील्स माहिती आहे ना, सर्दियों में मटार छिलते दिन गुजर गए, अभी गर्मियों में बॉटल भरते भरते दिन जाएगी. असं चाललं आहे माझं. चला फ्रेश होते मस्त, आंघोळ वगैरे करते, झाडू नंतर मारते. यश आता गेलं तर नाही मारणार ना, आम्ही नाही मारत. म्हणजे घरात उठून गेलं ना लगेच झाडू बिडून असतं मारायचं, असा नियम आहे. तर नाही मारणार आहे. तर आधी फ्रेश होऊया मस्तपैकी, त्याच्यानंतर मग असं बेसर जरा उचलते.
नंतर मग झाडू मारते, मोबाईल चार्जिंगला लावते, चार्जिंग नाही मोबाईलला. तर चला मग नंतर भेटू, बाय. पूजा वगैरे झाली, 6:15 वाजून गेलेत, पूजा वगैरे झाली. आता मला काय करायचं नाही, जेवणाचं काय ना, मी एकटीच आहे, यश तर गेला. तर बघूया काय. तर आजच्या ब्लॉगमध्ये काहीच नव्हतं, आज जास्त काही झालंच नाही आहे. मी दाखवलं असं काय आहे ते. आज मशीन मी लावली, मशीन लावतच नाही, तर नळ खराब झाल्यापासून. तर कपडे आज भरपूर होते धुवायला. बाकी काय नाही, यश आल्याच्यानंतर त्याचा तो गोंधळच असतो. त्याने येताना सँडविच आणि हे ते घेऊन आलेलं आणि मला बनवायला सांगितलेलं, बनव काहीतरी. तर आता बनवून तसंच आहे, तर ते मीच खाणार आहे. चपात्यांचा चुराच बनवलेला, कारण का काल त्याने सांगितलं चपात्या बनवून, चपात्या खाल्ल्याच नाही त्याने, पुऱ्या खाल्ल्या. तर त्याच्यामुळे ते राहिलेलं, तर मग मी ते चुरा केलेलं. मी काय अन्नाचा नासाड नाही करत, खाऊन टाकले ते. तर ते चांगलं बनवलेलं, तर तरीसुद्धा त्याने खाल्लं, पण नंतरून खाल्लं थोडंसं. आणखी नाही तर आता मला होईल, आता काही बनवलं नाही. तर अशा तऱ्हेने आज आपला ब्लॉग झालेला आहे. आणि आय होप तुम्हाला आवडत असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा. आता मी का हसली माहिती आहे का, कारण का मी मध्येच आहे ना वर्ड, म्हणजे मी कुठलं असं वाचत नाही किंवा माइंडमध्ये मी डायरेक्ट बोलते, तर मध्ये चुकतात माझ्यावर, म्हणून. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, आपले इन्स्टाचा रील्स व्हायरल होत आहेत, ते बघा. व्हायरल झालं आहे ठाण्याचा, तर बघा, इन्स्टावरती रील्स टाकते, एफ बीला पोस्ट असतात, रील्स असते, शॉर्ट पण व्हिडिओ टाकते आणि मिनी ब्लॉग असतो माझा. ते मध्ये आता 2-3 दिवस थोडेसे प्रॉब्लेम झालेला, गडबड झालेलं, नव्हतं टाकलेलं, पण आता टाकलं आहे. तर बघा प्लीज, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.